नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती ग्रामीण उन्नत शिक्षणशास्त्र महाविद्यालय या अंतर्गत B.Ed फर्स्ट इयर फर्स्ट सेम मी अनिकेत पोपटवांगे आपल्या सर्वांसमोर आलेलो आहे। 105 या विषयाअंतर्गत सेतुपाठ कौशल्य आहे, त्यामध्ये विषय आहे आपला इयत्ता 6वीचा विज्ञान। यामध्ये घटक आहे आपला पोषण आणि आहार आणि उपघटक आहे पोषण आणि आहार। तर पोषण म्हणजे काय हे लिहून घ्या, डेफिनेशन मी सांगतो आधी काय व्याख्या। पोषण म्हणजे काय? पोषण म्हणजे सजीवांनी अन्न खाऊन, अन्न व पाणी पिऊन, अन्न व पाणी घेऊन त्यांची वाढ व इतर सर्व कामासाठी वापर करणे याला आपण पोषण असे म्हणतो। तर काय पोषण म्हणजे सजीवांनी अन्न व पाणी घेऊन त्यांची वाढ व इतर सर्व कामांसाठी वापर करणे हे आहे पोषण। तर पोषण तत्वे सेकंड आहे पोषण तत्वे। पोषण तत्वे म्हणजे काय? त्यामध्ये पोषण तत्वे म्हणजे सजीवांना जगण्यासाठी किंवा सजीवांना उपयोगी पडणाऱ्या अन्न घटकांना पोषण तत्वे असे म्हणतात। तर त्यामध्ये पोषण तत्वे आणि अन्न पदार्थ जर बघितलं तर आपण पोषण तत्वे कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, त्यानंतर खनिजे आणि तंतुमय पदार्थ या आपल्या अन्नातील पोषण तत्वाचे मुख्य प्रकार आहेत। त्यामध्ये स्निग्ध पदार्थ असतील तर तेल, तूप, लोणी अशा स्निग्ध पदार्थांपासून आपली ऊर्जेची गरज थोड्या प्रमाणात भागते। त्यानंतर प्रथिने जर बघितले तर शरीराच्या वाढीसाठी आपल्याला होणारी झीज भरून काढण्यासाठी व इतर जीवन क्रियांसाठी आवश्यक असलेले प्रथिने, मग त्यामध्ये कडधान्ये, दूध, दुग्धजन्य पदार्थ तसेच मांस, अंडी अशा सर्व अन्न पदार्थापासून प्रथिने आपल्याला मिळत असतात। खनिजे व जीवनसत्वेमध्ये बघितलं तर रोगप्रतिकार व शरीराच्या इतर जीवनावश्यक क्रियांसाठी खनिजे, जीवनसत्वे आणि तंतुमय पदार्थ यांची आवश्यकता असते। हे आपल्याला प्रामुख्याने भाज्या किंवा फळांपासून आपल्याला खनिजे किंवा जीवनसत्वे मिळतात। त्यामध्ये अजीवनसत्व, ब जीवनसत्व, सी आणि डी असे एकूण 4 जीवनसत्वे आहेत। त्याला आपण त्यानंतर पोषण तत्वे आपण खातो आणि विविध अन्न पदार्थापासूनही पोषण तत्वे वेगवेगळ्या प्रमाणात असतात। त्यापैकी काही अधिक आहेत। त्यामध्ये संतुलित आहार। जर संतुलित आहार बघितला तर आपण दिवसभरात जे अन्न खातो त्याला आपण एकत्रितपणे आहार असे म्हणतात। तर सर्व पोषण तत्वांच्या पुरेशा प्रमाणात समावेश करणाऱ्या आहाराला संतुलित आहार असे म्हणतात। निरोगी आणि धडधाकट शरीरासाठी सर्व पोषण तत्वांचा योग्य व त्या प्रमाणात आपल्या रोजच्या आहारात समावेश करणे गरजेचे असते। त्यामध्ये आपण काम करण्याची क्षमता, आपण जर संतुलित आहार घेतला नाही तर आपलं काय काम होणार नाही। त्यानंतर जर आपण संतुलित आहार घेतला तर काम करण्याची क्षमता आपली वाढते, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहते, आजारांचा प्रतिकार करण्याची क्षमता आपली वाढते, शरीराची व चांगली वाढ होते। जर आपण संतुलित आहार जर घेतला तर आपल्या शरीराची वाढ ही चांगल्या प्रकारे होते। जर आपण आहार घेतला नाही तर त्यानंतर कुपोषण येऊ शकते। शरीरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषण तत्वे योग्य त्या प्रमाणात आहारापासून न मिळणे याला कुपोषण असे म्हणतात। पुरेसे अन्न पदार्थ न मिळाल्याने आहार संतुलित नसल्यामुळे कुपोषण तयार होते, त्याला आपण अतिपोषण असे म्हणतो। त्यानंतर जर बघितलं तर अन्न पदार्थाची भेसळ, तर आपण भेसळयुक्त अन्न पदार्थ खायला नाही पाहिजे। भेसळयुक्त अन्न पदार्थ आपण घ्यायला पाहिजे। ती कशा प्रकारे आपण टाळू शकतो तर अन्न पदार्थ विकताना अधिक फायदा करून घेण्यासाठी त्यात एखादा स्वस्त अतिरिक्त आपण फ्लेवर वगैरे ॲड करतो, तर ते काय आहे त्याला
फ्लेवर मिसळ त्याला आपण काय म्हणतो, अन्नाची भेसळ म्हणतात. अन्नात भेसळ करण्यासाठी वापरलेले पदार्थ विषारी किंवा आरोग्याला एकदम हानिकारक असतात. त्यामुळे आपण भेसळयुक्त अन्न पदार्थ कसे घेतलं पाहिजे हे आपण बघितलं पाहिजे. त्यानंतर भेसळ करण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ अन्नपदार्थात मालूपणे मिसळून जातील असे असतात. ते काय आहे, अन्नपदार्थामध्ये मिसळून जातात एकदम. आपण जर एखादा फ्लेवर जर टाकला एखाद्या पदार्थामध्ये तो एकदम मिसळून जातो आणि तो पदार्थ एकदम ओरिजिनल असतो. धन्यवाद.